पुढची बातमी बघूयात। काल पत्रकार परिषदेमध्ये खासदार संजय राऊत यांनी नाशिक जिल्ह्यामधल्या कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याची व्यथा मांडली होती। कृष्णा डोंगरे यांच्यावरती बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल झाल्याचं म्हटलं होतं। एबीपी माझानं त्याच कृष्णा डोंगरे यांच्यासोबत संपर्क साधला, बातचीत केली। येवला तालुक्यामधल्या नगरसूल गावामधल्या शाळेची दुरावस्था मांडल्याने संस्था चालकाने दबाव टाकत बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला असं म्हटलंय। डोंगरे यांनी याआधी अनेकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती वैविध्यपूर्ण आंदोलनं केली आहेत। संजय राऊत यांनी डोंगरेंवरती दाखल गुन्ह्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संबंधित पोलिसांवरती कारवाई करण्याची मागणी केली। कृष्णा डोंगरे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मला सांगा, नेमकं काय प्रकरण आहे, काय आपल्यावर अन्याय झालाय? मी एक शेतकरी आंदोलक, शेतकऱ्याचे वारंवार प्रश्न शासन दरबारी मांडतो, पण त्याचबरोबर मी माझ्या गावातील जी शाळा आहे त्या शाळेचं खरं वास्तव म्हणजे माझी मुलगी त्या शाळेत शिकते आज। त्या मुलीच्या जी भिजत घरी आली 28 जून 2023 रोजी आणि 27 जून 2023 रोजी आणि 28 जून 2023 रोजी जो पाऊस झाला त्या संदर्भात मी त्या शाळेचं सगळं वास्तव, कशी शाळा गळती, कसं मुलांना इकडून तिकडून 4-4 तुकडे एका वर्गात बसावं लागतं, ती शूटिंग काढली, ती क्लिप काढली आणि ती क्लिप आजच सोशल माध्यमावर आहे। पण त्या क्लिप काढत असताना माझ्या ज्या दोन नातेवाईकांनी मला जी मदत केली होती ते व्हिडिओ काढण्यासाठी, त्या 2 नातेवाईकांसह माझ्यावर खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि कुठेतरी त्याच्यामध्ये माझा आवाज दाबण्याकरता त्यानंतर पोलीस यंत्रणेचा चुकीच्या पद्धतीने वापर करून हे प्रकरण दाबण्यात पण आलं। म्हणजे अक्षरशः त्या घटनेच्या वेळेस आमच्यातील एक जण सप्तशृंगी गडावर दर्शन घेत होता, त्याचबरोबर त्याचे 4 मित्र पण त्या दिवशी सप्तशृंगी गडावर होते। तिथले सगळे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे होते। त्याचबरोबर त्याच्याकडे असलेला i14 फोन ऍपलचा, त्याच्यामध्ये त्यांनी काढलेले 8 फोटो मित्राबरोबर ते पण होते। इतके सगळे पुरावे असताना सुद्धा IPS अधिकारी हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होते। म्हणजे मला एक तर घर सोडून जावं लागलं, त्यानंतर माझ्या घरी दारू पिऊन यायचं, म्हणजे अक्षरशः शिक्षण संस्था चालकाची दारूच्या पार्ट्या करायच्या, रात्री 12-1 पर्यंत माझ्या घरी यायचं, माझ्या मुलांना पावड्याचे दांडे दाखवायचे। हो, यांच्याकडे पोलीस काठी नव्हती, पावड्याचे दांडे होते, ते पावड्याचे दांडे दाखवून माझ्या मुलांना दहशत निर्माण केली, माझ्या मंडळीला दहशत निर्माण केली। माझा पहिलेला मुलगा होता त्यावेळेस, अक्षरशः इतका दहशती देतो, आज कोणाची अँब्युलन्स जरी वाजली ना तो सैरावायला घरात पळतो आणि म्हणतो मम्मी पोलीस आले, पोलीस